बाय 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 बाय, हळू जेव्हा काय समजे नाही, आपल्या बरोबर एक मोठा क्रांतिकारी जेवायला बसलाय ना. आता जेलची वारी करून आलेत बाबा. ए शोभे, तुला एक नाव सांगितलेलं कळत नाही का ग? द्या नाही, आम्हालाच गप करा तुम्ही. काय चुकीचं बोललो का आम्ही? मग नाही अण्णा, तुम्ही सांगा आम्हासनी. पोलिसावर, पोलीस इन्स्पेक्टरवर हात उचलला डायरेक्ट ह्यानी. अहो मोठे मोठे अधिकारी मिनिस्टर घाबरतात, ते पण नाही करत, ते पण यांच्या नादाला नाही लागत. आणि हो काय स्वतःला मोठा हिरो समजतोय का मिनिस्टर समजायला लागलाय? लक्षात आहे ना, असिस्टंट आहेस फक्त तू, असिस्टंट. बस. अगं काय पोरगी आहेस, लेकराला जेवणाच्या ताटावरनं उठवलंस. वय की किती गुणाचं आहे तुझं लेकरू, कळतंय की आम्हासनी. ए बाळा, तू तिचं काय मनावर घेतो? अरे ते 5वीला पुजलेलं आहे आपल्याला, काय मनावर घ्यायचंय? तू पहिल्यांदा अण्णावरून असं राग करू नको. बस बघू खाली. अगं नाही आई, ही माणसं ना सुखानं जीव बी देत नाहीत मला. ए बाबा, अवघा आमच्यावर ओरडू नको. काय तू जेलमध्ये गेला, तुझी कर्म. हा बघा, माझ्या बायकोला बोलू नको. इतकंच असेल तर आमचा हिशोब क्लिअर कर, हो ना मोकळा. मग तुझी बहीण राहणार इथं तुला ओरडायला? नाही देणार. काय करायचं ते करा. ए शुभ, तू शांत हो, भांडण नको बाबा, शांत हो. नाही आई, अगं यांचं बघ ना, काय सकाळ दुपार संध्याकाळ एकच पैसा पैसा पैसा. हा कुठवर नेऊन त्याला पैसा 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 तुम्ही? दाजी, कान उघडे ठेवू नये का? मला वाटेल तेव्हा मी पैसे देईन, कदाचित देणार बी नाही. तिला नांदवायचं असेल तर नांदवा, नाहीतर इथंच ठेवा. मला फरक पडत नाही, कळलं? ये बघे शुभ, शुभ, शुभार थांबले का? काय वा हे शुभू तुम्हा ऐकतोय का? आओ, ह्यांचं काय आता? कारभारने कसला विचार करायलीस? हो शुभू जेवला नाही. समजा त्या शोभेमुळे होतंय. एक आणि जावई दोघं बी एक जात स्वार्थी आहेत. सतत त्यांना त्यांच्या पैशाचंच पडलेलं असतंय. शुभू इथंच फोन विसरून गेला. अपर्णा मॅडमचा फोन आहे. आता का त्यांनी फोन केला असेल? बघ बरं, बोल, उचल. हॅलो शुभू. अहो शुभू आतल्या खोलीत झोपलाय. हो, शुभूला फोन देता का? हा, तो कोणाशीच बोलत नाहीये. का, काय झालं? काय नाही, ते आमची शुभी आहे ना, तर शुभेचं आणि त्याचं जरा वाजलं, ते उपाशीच झोपलाय. बरं बरं. आपण ना ताई, काय काम होतं का? नाही नाही, विशेष असं काही नाही, हरकत नाही, मी उद्या बोलते त्याच्याशी. हा बरं बरं, तुमचा फोन आहे, मी सांगतो त्याला. ठेवते. काय ग, काय झालं? शुभू सुद्धा जेवला नाहीये. काय पण का? ते त्याचं आणि त्याची बहीण शोभा, त्यांच्यात काहीतरी भांडणं झालेत म्हणे. बापरे, म्हणजे न जेवता झोपायला गेला असेल. थांब, मी त्याला कॉल करते. अगं त्याच्याकडे फोन नाहीये. फोन पण नाही, कसा आहे गाव मुलगा? बरं जाऊ दे आता, तो नाही जेवलाय तर मी नाही जेवणार, मी तशीच झोपते. श्रावणी, काय हा वेडेपणा? एक तर सकाळपासून काय खाल्लेलं नाहीयेस, आता रात्री पण उपाशी राहायचंय का? हे बघ काकू, राहीन मी उपाशी. जोवर तो जेवत नाही तोवर मी जेवणार नाहीये. श्रावणीताई, साहेबांनी तुम्हाला खाली बोलवलंय. बरं, बाबांनी मला का बोलवलं असेल खाली? चल.
बाबा बोलवलत का? हो. बोला ना, काही हवंय का? नाही काही नकोय. मग बस जेवायला बस. काय झालं? नाही, काय नाही. मला वाटलं मी स्वप्नच बघतीये. तुम्ही चक्क मला हो, मी तुलाच जेवायला बस असं सांगतोय. खरंच मी तुमच्या बरोबर जेवायला बसू? श्रावणी, अगं हे स्वप्न नाहीये. बाबा तुला जेवायला बस म्हणतात, बस. बाबा, तुम्ही मला तुमच्या बरोबर जेवायला बसायला सांगताय. मला याचा किती आनंद झालाय ना, मी नाही सांगू शकत. पण आज मी तुमचं म्हणणं नाही मान्य करू शकणार बाबा. सॉरी. काय झालं? जेवायला बस म्हणालो ना. श्रावणी, विश्वंभरनी तुला जेवायला बस सांगितलंय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, कोणासाठी थांबली आहेस का तू जेवायला? नाही नाही, तसं काही नाही. तसं काही नाहीये ना. हो बस. का वेगळ्या भाषेत सांगू? नाही. बाबा, ते ना माझं पोट बिघडलंय, म्हणून नको मला जेवायला. पण तू तर सकाळपासून काही खाल्लेलं नाहीयेस ना. हे बाबांना कसं कळलं? सकाळपासूनच पोट बिघडलंय ना बाबा, म्हणून काही जातच नाहीये जेवण. कशाला खोटं बोलतोस श्रावणी? अगं, मी कशाला खोटं बोलू? खरंच बरं वाटत नाही मला. तुझी नाटकं मला माहिती आहेत. हा, तू काय बोलतेस? मी कशाला नाटक करू? बाबा, मी वाढू का तुम्हाला? नाही ठीक आहे, मी घेतो. तू जा, पण उद्या सकाळी ब्रेकफास्ट आपण एकत्र करायचंय. ठीक आहे. जातो. इतक्या वर्षात पहिल्यांदा भैयासाहेबांनी श्रावणीला जेवायला बोलवलं. उद्या तिच्यासोबत ब्रेकफास्ट करणार आहेत. देवा, त्यांच्या मनात असाच बदल होऊ दे. मी आलेच. विश्वंभर तिने जेवायला नकार दिला. त्यांना का ग खरंच तिचं पोट बिघडलं असेल? अरे विश्वंभर, किती भोळा आहेस तू. तुला खरंच वाटतं का तिचं पोट बिघडलंय? हो. हा? आणि या विषयावर मला आता चर्चा नको आहे. अरे